विषयावरती आपण सविस्तर व्यक्त व्हावं. आमचे परममित्र डॉक्टर मारुती कसाब सर. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. नमस्कार. विमुक्त जाती सेवा समिती संचलित ग्रामीण कला महाविद्यालय, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वसंतनगर मुखेड जिल्हा नांदेड च्या समाजशास्त्र विभागाच्या वतीनं आजचा हा राज्यस्तरीय वेबिनार आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आणि भूगोलाचे ज्येष्ठ अभ्यासक आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर हरिदास राठोड सर, ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन या ठिकाणी करत आहेत. ते महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते ज्यांची भाषणं ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो असे प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण बदने सर, ज्यांना विद्यापीठानं नुकतंच आदर्श प्राध्यापक म्हणून गौरवलेलं आहे असे आदर्श आमचे बदने सर. या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख आमचे स्नेही आदरणीय प्राध्यापक गंगाधरजी मठपती सर, ज्यांनी माझा थोडक्यामध्ये परंतु छान असा परिचय करून दिला. त्या या विभागाच्या प्राध्यापक, समाजशास्त्राच्या संशोधक डॉक्टर सरोज गायकवाड, उपस्थित या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, तंत्र सहाय्यक डॉक्टर महेश पेंटेवार सर, विद्यार्थी दिसत आहेत मला या ठिकाणी मोठ्या संख्येनं. खूप आनंद होतो आहे. विविध महाविद्यालयातील आमचे प्राध्यापक मित्रही आहेत. वसंतनगरच्या महाविद्यालयातील माझे सर्व सहकारी आहेत, प्राध्यापक आहेत. विद्यार्थी भावांनो आणि बहिणींनो, नमनालाच घडीभर तेल न घालता अगदी अल्पावधीमध्ये आपण या विषयाकडे वळूयात. अतिशय गंभीर असा विषय या ठिकाणी आज आपण चर्चेला घेतलेला आहे. बेटी पढाओ बेटी बचाओ. मी मराठीचा प्राध्यापक आहे, त्यामुळं साहित्याच्या अंगानं थोडंसं या ठिकाणी आपल्याशी संवाद करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. बरेचसे महानुभव या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्याही महाविद्यालयातील आमचे उपप्राचार्य आहेत, माझे मित्र आहेत या ठिकाणी उपस्थित. सर्वांचं स्वागत करतो आणि या विषयाला प्रारंभ करतो. सर्वप्रथम ज्यांनी म्हणून स्त्रियांच्या मुक्तीसाठी आपलं जीवन बलिदान केलं त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांनी या देशामध्ये समता यावी, स्त्री पुरुष समता असेल किंवा मानव मुक्तीची एकंदरीतच नवी व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांनाही मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि माझ्या विषयाला प्रारंभ करतो. मित्रहो, आपल्या देशाचा इतिहास हा काहीसा विसंगत पद्धतीनं लिहिलेला आपल्याला आढळून येतो. मुळामध्ये हा देश सिंधू संस्कृतीचा देश आहे आणि या देशामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. माईचं राज्य होतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि मातृसत्ताक पद्धती असताना या देशाचा प्रचंड असा एक विकास त्या काळामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मोहेंजोदडो आणि हडप्पा या दोन शहरांचं जे उत्खनन झालं या नगरांचं, तेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की भारतामध्ये जो काही अखंड असा एक हिंदुस्थान होता त्या काळामध्ये, पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश, भूटान अशा सगळ्यांचा मिळून असा एक भारत देश होता. त्या देशाची जी संस्कृती होती ही संस्कृती जगाला ललामभूत ठरावी अशा प्रकारची ही समृद्धी होती. आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये अनेक आक्रमक आले. का आले? कारण या देशाची ख्याती ही सर्वदूर जगामध्ये पोहोचलेली होती आणि त्यामुळे अनेक विद्वान, अनेक अभ्यासक, अनेक संशोधक, मानववंशाचे अभ्यासक हे या भारत भूमीमध्ये आलेले आहेत. आपली भूमी कशी होती? ही भूमी स्वागताची भूमी होती. या ठिकाणी अनेक लोक आले, अनेक वंशाचे लोक आले, त्यांचं आम्ही स्वागत केलं. कारण काळी कसदार माती आणि तिन्ही ऋतू असं एक वातावरण जे जगाच्या पाठीवर कुठेही नव्हतं ते आपल्या भारतामध्ये होतं. म्हणजे माणसाच्या जगण्याला लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत?
तर हवा, पाणी आणि अन्न या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्यांची मुबलकता ही या देशामध्ये अगदी आरंभापासून होती. कारण हा देश मातृपूजक असा देश होता. हा देश समतेच्या पायावर उभा असलेला हा देश होता. परंतु पुढे आपल्याला माहीत आहे की ज्या अनेक आक्रमकांच्या टोळ्या आल्या त्या टोळ्यांपैकी काही लोकांनी या देशावर राज्य करण्यासाठी म्हणून आपलं वर्चस्व राहावं यासाठी म्हणून वर्चस्ववादी दृष्टिकोनातून काही तोडमोड केलेली आपल्याला पाहायला मिळते. द डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिला तो जर आपण वाचला तर आपल्याला कळेल की भारताची जी मूळ व्यवस्था होती ही समता प्रधान अशी व्यवस्था होती. स्त्री आणि पुरुष हे जरी लिंग भेद असला ह्यांच्यामध्ये तरीही ते एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून समतेनं या देशामध्ये सुखासमाधानानं नांदत होते. आपण फार मागे जर गेलो तर आपल्याला हे कळेल की या देशामध्ये शेतीचा शोध कोणी लावला तर अर्थातच स्त्रियांनी लावला. याच्याबद्दलचे अनेक दाखले आपल्याला इतिहासामध्ये सापडतात की कृषी कन्या आपण ज्याला म्हणूया की शेती माती या शेतीचा शोध कोणी लावला तर अर्थातच स्त्रियांनी लावला. म्हणजे अगदी जेव्हा टोळ्या होत्या आणि या टोळ्या अगदी म्हणजे भारतीय विवाह संस्थेचा इतिहासाचार्य विका राजवाडे यांचा ग्रंथ आपण जर वाचला तर त्यामध्येही आपल्याला हे दाखले मिळतील की स्त्रियांनी या शेतीचा शोध लावला. म्हणजे हाताने उकरून आधी शेती करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी बी लावलं. म्हणजे गरोदर असताना स्त्रियांना थांबावंच लागत होतं. नसता माणूस हा भटका होता. रानुमाळपणे भटकायचा, तो चोफेर भटकायचा आणि मिळेल ते खायचा. परंतु या 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये विशेषतः स्त्रियांना थांबावं लागायचं नैसर्गिक म्हणून. आणि त्या काळामध्ये त्यांनी जे काही झाडाची फळं खाल्ली आणि ती फळं मातीमध्ये रुजली, त्यातून नवे अंकुर उगवले. या गोष्टीतून स्त्रियांना शेतीचा शोध लागला आणि मग त्यांनी शेती करायला सुरुवात केली. गाव वसवण्याचं काम सुद्धा स्त्रियांनी केलेलं आहे. बघा आपल्याकडे आजही म्हणजे आईबद्दल माईबद्दल एक वेगळा असा भाव, आपुलकीचा आदराचा असा भाव आपल्याला पाहायला मिळतो. याची पाळमुळं कुठे आहेत तर फार जुनी आहेत. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रीसत्ताक पद्धती होती आणि स्त्रियांच्या राज्यामध्ये सर्वांना सुख समाधान अशा प्रकारचं लाभलेलं होतं. म्हणजे सोने की चिडिया ज्याला म्हणतात ना आपण की आपला देश हा सोने की चिडिया होता. हा कधी होता तर स्त्रीसत्ताक व्यवस्थेच्या काळामध्ये. आणि मग आपण पाहूया की या ज्या काय केलं की इतिहासाचं कसं विकृतीकरण केलं गेलं. आमच्या ज्या काही पंचकन्या होत्या त्यांचं कसं विकृतीकरण केलं गेलं की सीता कुठून आली तर सीता म्हणे मातीमध्ये सापडली. बघा आता सीता मातीमध्ये सापडू शकते काय? ती जनक कोण होता? हा राजा, त्याच्या नांगरताना ती सापडली म्हणून ती भूमिकन्या. बरं का. आता वास्तविक पाहता याचा इतिहास आपण जर शोधला याचा अर्थ काय आहे? ती भूमिकन्या आहे म्हणजे ती या देशाची मूळ रहिवाशी आहे, मूळची कन्या आहे. भूमिकन्याचा अर्थ म्हणजे ती भूमीतून उगवली असं नाही. आपण म्हणतो की नाही भूमिपुत्र म्हणजे काय, तो मातीतून उगवला का? भूमिपुत्र याचा अर्थ तो तिथला मूळ रहिवाशी म्हणजे आतले आणि बाहेरचे. या बाहेरच्या लोकांनी काय केलं तर या इतिहासाची अशी मोडतोड केली आणि त्यातून मग आमच्या माथी असे अनेक प्रकारचे ग्रंथ त्यांनी लादलेले आहेत. म्हणजे आमच्या दुःखाचं मूळ कुठं आहे तर या सगळ्या आमच्या समजांमध्ये आहे. आता पुढच्या काळामध्ये म्हणजे रामायण लिहिलं गेलं, महाभारत लिहिलं गेलं. हे महाकाव्य आहेत, ग्रेट इपिक्स ज्यानं म्हटलं गेलं. आणि ह्याच्यामध्ये काय केलं गेलं की आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय सांगलं जातं की सगळं काही घडतं ते स्त्रियांमुळं घडतं. अरे बाबा चांगल्या अर्थाने ती आहे ना. कारण जगाची निर्माती कोण आहे तर ती स्त्री आहे. परंतु इथं वाईट अर्थानं त्याला म्हणजे या चांगल्या अर्थांना वाईट अर्थ कसे चिकटले गेले बघा. आणि मग पुढे त्यांचं विकृतीकरण करण्यात आलं. रामायण घडलं स्त्रीमुळं घडलं, महाभारत घडलं स्त्रीमुळं घडलं. आणि अशा प्रकारचे ठपके ठेवून म्हणजे स्त्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न जो हा नंतरच्या काळामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो. विशेषतः मनुस्मृतीच्या काळामध्ये काय लिहिलं मनुस्मृतिकारांनी
की न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती. म्हणजे काय? आम्हाला संस्कृत शिकायलाच दिलं नाही, शिकूच दिलं नाही. जर कोणी संस्कृत शिकण्याचा प्रयत्न केला त्या काळामध्ये तर त्याच्या कानामध्ये शिस होता. जर कोणी वेद बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याची जीभ मुळापासून हसडून टाका. अशा प्रकारच्या शिक्षा लिहून ठेवल्या आणि त्यामुळं त्या ऋचांचा आम्हाला अर्थ कळू दिला नाही. तर न स्त्री स्वातंत्र्य अर्हती म्हणजे काय? की स्त्री ही स्वतंत्र राहू शकत नाही, तिला स्वातंत्र्य धारण करता येत नाही. बघा, आणि या एका गोष्टीमुळं मग किती किती प्रकारचे त्रास. म्हणजे आजही आमचं जगणं जे आहे, मागे एकदा प्राचार्य हरिदास राठोड सरांनी एक मुद्दा मांडला की सांस्कृतिक भूगोल, सांस्कृतिक पर्यावरण. अगदी बरोबर आहे. म्हणजे संस्कृती ही जी गोष्ट असते जी आपण उच्चारतो, परंतु ही काही सोपी गोष्ट नाही. संस्कृती म्हणजे काय? तर आपल्या हजारो पिढ्यांच्या वारसा आपल्या रक्तामध्ये, आपल्या DNA मध्ये जो असतो त्याचं नाव आहे संस्कृती. म्हणजे एखादा माणूस असं का वागतो, समजा मी कपडे का घालतो, किंवा मी चष्मा का घातला, किंवा मी माझे केस असे का ठेवले, प्रत्येक गोष्ट ही संस्कृतीच्या अंगानं येत असते. एखादा माणूस अरे बापा म्हणतो की फार चांगला होता, अचानक असा का वागला? म्हणजे माणसाचं जगणं, बोलणं, वागणं हे सर्व काही जे असतं ते कुठून येतं? त्याचे सांस्कृतिक परिणाम असतात, त्याच्या वागण्याचे, त्याच्या जगण्याचे ते परिणाम असतात. आणि ही संस्कृती काही एका दिवसात तयार होते का? नाही, हजारो वर्षांची तिला एक परंपरा असते. आणि म्हणून त्या परंपरेमध्ये आपण म्हणजे आज स्त्रियांवर होणारे अन्याय आणि अत्याचार आपण पाहिले. आज शासनाला असं का म्हणावं लागतं की बेटी बचाव, बचाव, बचाव म्हणजे काय? अरे बा वाचवा, वाचवा, हे वाचवा असं का म्हणावं लागतंय? तर त्याचं कारण असं की प्रचंड दडपण या व्यवस्थेनं स्त्रियांवर लादलेलं आहे. आणि याचं कारण काय? तर इथली परंपरा, ही परंपरा आणि आता बघा, म्हणजे दोन प्रवाह असतात समाजामध्ये. एक प्रवाह असतो जैसे थे वादी, म्हणजे आहे ते खूप चांगलं आहे, किंवा मागचा काळ खूप चांगला होता असं म्हणणारा काळ असतो, असे लोक असतात ते. आणि दुसरे असतात की पुढे येणारा काळ हा चांगला असला पाहिजे यासाठी विचार करणारे. म्हणजे एक परंपरा असं मानते की जुना काळ चांगला होता, एक परंपरा असं म्हणते की येणारा काळ चांगला असण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळाचा विचार करायचा आहे की येणारा काळ कसा चांगला असला पाहिजे. शिक्षणाची व्याख्या अनेक लोक करतात. एक व्याख्या अशी आहे शिक्षणाची बांधवांनो, की जे वर्तनात घडीवितं परिवर्तन त्याचं नाव शिक्षण. मग आमच्या वर्तनामध्ये बदल झालाय का? होतोय का? झाला पाहिजे. ऊर्ध्वगामी दिशेने गेलं पाहिजे. आम्हाला खाली नाही जायचं, आम्हाला वरच्या म्हणजे ऊर्ध्वगामी दिशेने प्रवास करायचा. परिवर्तन म्हणजे काय? तर हे परिवर्तन हे ऊर्ध्वगामी दिशेनं झालं पाहिजे. समाजातल्या ज्या ज्या काही वाईट गोष्टी असतील त्या आम्ही टाकल्या पाहिजेत. प्रबोधन म्हणजे काय? संतांनी प्रबोधन केलं आणि त्यातून त्यांनी समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. आता बघा, म्हणजे संतांचा आपण जर काळ बघितला, हा 13व्या शतकाचा काळ आहे. या काळामध्ये काय होतं की या काळामध्ये प्रचंड अशा प्रकारची विषमता होती, जातीभेद होते, लिंगभेद होते. या लिंगभेदावर प्रहार करण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला ते आता महामानव आहेत. महात्मा बसवण्णांनी केला. माझी जर मुंज होत असेल तर माझ्या बहिणीची मुंज का होऊ नये? माझ्यावर जर एखादा संस्कार होत असेल तर माझ्या बहिणीचाही तो संस्कार का होऊ नये? हा विचार हा क्रांतिकारी विचार असतो बांधवांनो. आणि त्याचबरोबर बसवण्णांनी हा विचार केला. स्त्रियांना त्यांनी आपल्या अनुभव मंडपामध्ये प्रवेश दिला. अक्क महादेवी बघा, क्रांतिकारी रचना करणारी तीच त्या काळातली स्त्री. म्हणजे स्त्रियांनाही त्या काळामध्ये धर्मव्यवस्थेमध्ये स्थान देण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलं. त्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून आलेल्या महात्मा चक्रधरांनीही केलं. ज्या काळामध्ये स्त्रियांना मंदिराच्या बाहेरच ठेवलं जात होतं, किंवा धर्मव्यवस्थेच्या बाहेर किंवा व्यवस्थेच्या बाहेरच त्यांना ठेवलं जात होतं, त्या काळामध्ये महात्मा चक्रधरांनी सुद्धा आपल्या महानुभाव धर्मामध्ये स्त्रियांना त्यांनी स्थान दिलं. विशेषतः विधवांनाही स्थान दिलं. बघा, म्हणजे विधवांच्या बद्दल म्हणजे विधवा आणि सधवा काय प्रकार आहे बघा. विधवा म्हणजे काय आम्ही व्याख्या करतो. काय म्हणजे विधवा? की एखाद्या स्त्रीचा जर पती जोडीदार
मरण पावला असेल तर ती स्त्री विधवा असते. मग मला असं सांगा की एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला ती विधवा होते, तर एखाद्या पुरुषाची पत्नी ती ही जोडीदार असते, ती जर मरण पावली तर हा हा कोण होतो? म्हणजे पुरुषाला शब्द सुद्धा नाही त्या व्यवस्थेमध्ये. बघा म्हणजे भाषेचं राजकारण कसं केलं जातं आणि पारंपरिक पद्धतीनं भेदभाव कसे रुजवले जातात बघा समाजामध्ये. त्याचं कारण बघा, विधवा हा शब्द आहे. विधवा म्हणजे की ज्या स्त्रीचा पती मरण पावला, जोडीदार मरण पावला ती स्त्री. तर ज्या पुरुषाची पत्नी मरण पावली, त्याला काय म्हणायचं? त्याला शब्दच नाहीत. बघा त्याला आपल्याकडे शब्दच नाही. जसं राष्ट्रपिता हा शब्द आहे आपल्याकडं, मग राष्ट्रपत्नी का नाही? राष्ट्रपत्नी हा शब्द नाही. सभापती हा शब्द आहे आपल्याकडं, मग सभापत्नी हा शब्द आहे का? नाही. म्हणजे ठराविक पद्धतीनं ज्या वर्चस्ववाद्यांनी तयार केलेले हे सगळे शब्द आहेत बांधवांनो. म्हणून हे शब्द सुद्धा या काळामध्ये आपण बाद केले पाहिजेत. बघा शब्दांतून कसा द्वेष पसरवला जातो. बघा आम्हा घरी धन, शब्द हेच रत्न, शब्द हेच शस्त्र यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे धन वाटू जनलोका. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आहे असं म्हणणारे तुकाराम हे शब्दांचं महत्त्व जाणतात आणि म्हणून तर तुकारामाला वैकुंठाला पाठवलं जातं. तुकारामाच्या वह्या बुडवल्या जातात, पण तरीही तुकाराम जिवंत राहतो. तो कशामध्ये? तो लोकांच्या मनामध्ये. कारण तुकारामाला शब्दाचं महत्त्व जाणलं होतं. पण तुकारामाला अडवलं गेलं, तेव्हा तुकाराम काय म्हणाला की बाबा नाही, हे शब्द माझे नाहीत. धन्याचा हा माल फोडिले भांडार, धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही. मी फक्त हमाल आहे, भार वाहणारा, ओझं वाहणारा मी फक्त हमाल आहे. हे शब्द माझे नाहीत रे बाबांनो, हे शब्द त्याचे आहेत, त्या धन्याचे आहेत. फोडिले भांडार, धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही. म्हणजे ज्यांनी ज्यांनी शब्दांचं महात्म्य जाणलं त्यांना संपविण्याचा पद्धतशीर प्रयत्न या व्यवस्थेने केलेला आहे. मग महात्मा बसवण्यांचं काय झालं? अगदी 50 वर्षांतच त्यांना संपविण्यात आलं या व्यवस्थेकडून. चक्रधरांचं काय झालं? त्यांचीही अवस्था तीच झाली. आयन तारुण्यामध्ये चक्रधर कुठे गेले? तर म्हणजे त्यांनी उत्तरापंथी गमन केलं. तुकारामांचंही पुढे तेच झालं. म्हणजे मुद्दा असा आहे बांधवांनो की समतेसाठी लढणं, समतेसाठी बोलणं फार सोपी गोष्ट आहे, पण समतेसाठी लढणं ही सोपी गोष्ट नाही आहे. सुरुवातीलाच मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांना मी आदरांजली अर्पण केलेली आहे. समतेसाठी लढणं ही काही साधी गोष्ट नाही. प्रसंगी प्राणार्पण करावं लागतं आणि या महामानवांनी ते केलेलं आहे. स्त्री पुरुष समता यावी. आपण म्हणतो की महादेव पार्वती ही आमची परंपरा आहे. हो बाबा, महादेव आणि पार्वती सोबत यायचे. ते आजही लोककथा आहेत की महादेव पार्वती आले आणि त्या शेतकऱ्याला त्यांनी विचारलं की बाबा तुझं दुःख काय ते सांग, आणि मग तो महादेव भोळा साम त्याला पार्वतीने सांगितलं. बांधवांनो या कथा आमच्या लोकमानसातल्या आहेत. म्हणजे स्त्री आणि पुरुष हे एक आहेत, जीवा शिवाची जोडी आहे. स्त्री आणि पुरुष हे आमच्या पूर्वजांनी सांगितलं की ते एक आहेत. नारी आणि नर हे दोघंही एकच आहेत, परंतु जाणीवपूर्वक इथं भेदभाव निर्माण करणारे ही व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला आपण समजून घेतलं पाहिजे. मी म्हणालो की विधवा हा शब्द आहे, मग विधव्या हा शब्द का नाही? बरं का, एक चांगला नवरा मिळावा, जोडदार मिळावा म्हणून व्रत आहेत, अनेक व्रत आहेत. आता हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. ताराबाई शिंदे नावाची एक मराठा स्त्री लिहिते आहे. स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ आहे, तो वाचा. विद्यार्थ्यांनी तो वाचावा आवर्जून. 1882 साली लिहिलेला, बुलढाण्याच्या मराठा कुटुंबातील एक स्त्री ताराबाई शिंदे ही लिहिते, हा ग्रंथ लिहिते. त्या ग्रंथाचं नाव आहे स्त्री पुरुष तुलना. दोघांची तुलना केलेली आहे आणि त्यात ती त्या ईश्वराला सवाल करते की अरे हे देवा, तू ज्यांनी तुला घडवलंय, म्हणजे जसं तू आम्हाला घडवलंस तसंच तू पुरुषांनाही तूच घडवलंस ना, आणि मग तू हा भेदभाव काय केलास? आमच्यासोबत भेदभाव काय केलास? सगळे व्रत आम्हीच करायचे. चांगला नवरा मिळावा म्हणून वृत्त करायचे, पण चांगली पत्नी मिळावी म्हणून एकतरी वृत्त आहे का? सांगणार बाबा. म्हणजे एखादीचा नवरा मरू नये म्हणून तिला वृत्त आहेत, वाडाभोवतीच्या फेऱ्या आहेत, परंतु एखाद्याची बायको मरू नये म्हणून असं काही वृत्त आहे का?
कसल्याही प्रकारचं वर्तनाही वैकल्य नाही, म्हणजे हा भेदभाव का, असा सवाल ती ताराबाई शिंदे करते. तिच्याही अगोदर 1853 सावित्रीबाईंच्या शाळेतली, ज्योतिरावांच्या शाळेतली ती विद्यार्थिनी मुक्ता साळवे सवाल करते की अरे आमच्याच वाट्याला हे दुःख का दिलंस तू, आमचा धर्म कोणता आहे ते तरी सांग. काही लोकांनीच वेद वाचावेत आणि आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहावे. म्हणजे हे कसं झालं तर एखादा लाडू एकानंच खावा खादाळपणानं आणि बाकीच्यांनी त्याच्या तोंडाकडे पाहत राहावं. तर आमच्या दुःखाला काही पारावर आहे का, हे दुःख आमचं काय आहे एवढं. अरे आमच्या स्त्रिया कशा बाळांत होतात, वाडीवर वस्त्यावर तांड्यावर जाऊन विचारा, आता थंडी पडली आहे, त्या स्त्रियांचे हाल काय होत असतील. तिथे कोणता एखादा डॉक्टर आहे का की तुमची सेवा घेऊन जाणारा. ऊन वारा पाऊस अशामध्ये त्या स्त्रिया बाळांत होतात. त्यांच्या अंगावर छप्पर नीट वस्त्रही नसतं आणि वर छप्परही नसतं, चहूबाजूनी हवा येते. त्यांची अवस्था काय असेल, किती त्यांची बाळं मेली असतील, काय त्यांचं जगणं असेल. हा सवाल 1853 साली मुक्ता साळवे नावाची ती विद्यार्थिनी करते. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला सवाल करणारं साहित्य सुद्धा नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेलं आहे. आज ही परंपरा थंडावलेली आहे. आज परिवर्तनाचे दिवस नाही आहेत, आज पुरोगामी दिवस नाही आहेत. आज आमचे ND पाटील सर गेले, पुरोगामी आवाज हरपला महाराष्ट्राचा. आज पारंपरिकतेनं जो येईल त्याचा आज जय जयकार आहे. आज म्हणून पुन्हा एकदा हे विषय वारंवार आम्हाला काय चर्चा करावे लागतात, पुन्हा पुन्हा बेटी बचाव का म्हणावं लागतं, कारण बेटी मारली जाते. अरे जिथं जळते बाई तिथं संस्कृती नाही असं आपण म्हणतो, परंतु वारंवार एकही दिवस जात नाही असा की ज्या दिवशी स्त्रियांवर अत्याचार झाले नाहीत. बघा वर्तमानपत्र काढून बघा नुसते काय अत्याचार आहेत, भयानक अशा प्रकारचे अत्याचार आजही स्त्रियांना सती जावं लागतं. मागे एक प्रकरण घडलं होतं राजस्थानमध्ये, रूपकुंवर सती ही प्रकरण घडलं होतं. त्यानंतर ती चर्चा झाली, गदारोळ उठले, पुन्हा सर्व काही थंड शांत. मागे परळीला प्रकरण घडलं स्त्रीभ्रूण हत्येचं, डॉक्टर पती पत्नींना शिक्षा झाली. पुढे काय झालं, काल परवा अजून विदर्भात एक प्रकरण सापडलं. म्हणजे मानवी कवट्या सापडल्या त्या ठिकाणी आणि ह्या सगळ्या कवट्या कुणाच्या होत्या, तर या सगळ्या कवट्या या स्त्री भ्रूणांच्या म्हणजे बालिकांच्या होत्या. म्हणजे स्त्रियांच्या नरडीला नख देण्याची ही परंपरा आली कुठून, याचाही शोध आम्ही घेतला पाहिजे. म्हणजे दुःखाचं मूळ शोधण्यासाठी आम्हाला त्या दुःखाचं मूळ कुठे आहे हे शोधलं. केवळ मलमपट्टी करायची असेल तर मग लावा मलम, घ्या विषय आणि करा चर्चा, तो विषय नाही. मलमपट्टी होईल. या दुःखाचं मूळ कुठं आहे, तर आमच्या या इथल्या ज्याला आम्ही संस्कृती म्हणतो, जिला आम्ही धर्मव्यवस्था म्हणतो, जिला आम्ही ग्रंथ म्हणतो, त्या सगळ्यामध्ये या दुःखाचं मूळ आहे. आणि म्हणून बघा शब्दही कसे आहेत या व्यवस्थेत निर्माण केलेले. कन्यादान हा शब्द आहे, किती छान वाटतं नाही का. काय शब्द आहे, कन्यादान. पण विचार करा याच्या मागे लपलेलं षडयंत्र काय आहे. हो, कन्या काय दान करायची वस्तू आहे का हो. अगदी काल परवा एका IAS ऑफिसर स्त्रीनं कन्यादान नाकारलं विदर्भामध्ये, तिचं आपण कौतुक केलं पाहिजे. ती म्हणाली की मी काही दान करायची वस्तू का हो बाबा, मी काही दान करायची वस्तू का. अहो दान आपण कुणाला करतो, भिकाऱ्याला. म्हणजे तो जो माझा जोडीदार आहे तो भिकारी आहे का. बरं दान आपण काय करतो, टाकाऊ करतो का टिकाऊ करतो, टाकाऊच करतो. म्हणजे मी काही टाकाऊ आहे का हो बाबा. दान द्यायला आणि दिलेलं दान पुन्हा परत घेता येतं का, नाही. काय आमच्याकडे म्हण आहे, दिल्या घरी सुखी राहा. काय, कुठं सुखी राहा, सुखी राहा पण कुठं, दिल्या घरी सुखी राहा. म्हणजे तिला परत यायला संधी नाही. काय म्हणेत आमच्याकडं, मुलीनं एक तर दिल्या घरी मरावं किंवा व्याल्या घरी. बघा व्यायला ती काय जनावर आहे का. परंतु या शब्दांमधून या म्हणींमधून कशा प्रकारे स्त्रियांचं शोषण होत आलेलं आहे परंपरेनं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुलीनं दिल्या घरी किंवा व्याल्या घरी मरावं, म्हणजे तिला तिसरा पर्याय नाही. तिकडंच जग आणि तिकडंच मर. बघा दिल्या घरी सुखी राहा, पण इकडं येऊ नको, वाटा मागू नको. आणि बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये कायदाच केला स्त्रियांना समान हक्काचा, स्त्रियांच्या संपत्तीचा समान वाटायचा. पण तू कोणती अशी स्त्री आहे, एकतरी स्त्री अशी मागते का वाटा आपल्या बापाला.
तिला भावनिक ब्लॅकमेल केलं जातं. बघा, तुझं माहेर संपलं, तुझी माहेरची चोळी संपली, यार काय मिळणार आहे तिला? माहेरची साडी आणि चोळी फक्त बोळवण करता, आणि त्याच्यावर तिची बोळवण करून पुन्हा काय म्हणता, दिल्या घरी सुखी राहा. या स्त्रियांच्या आत्महत्या का होत असतात? बघा, तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊन बघा. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपापल्या परिसरातले सरकारी दवाखाने चेक करा. तिथे एक वार्ड असतो, त्याचं नाव आहे जळीत वार्ड. बघा, सगळ्या केसेस असतात तिथं, नुसता वास असतो. बघा, त्या मच्छरदाण्यामध्ये असतात त्या माझ्या मावल्या, त्या स्त्रिया जळालेल्या, अर्ध्या. कितीतरी जळालेल्या मुली तुम्हाला या सरकारी दवाखान्यातून सर्रासपणे पाहायला मिळतात. काय होतं हो त्यांच्या गुन्ह्याचं? हुंडाबंदीची केस गुन्हा दाखल होतो, पुढे काय होतं? अहो, मी तर असं पाहिलं की ज्या घरची ती मुलगी मेलेली आहे त्याच घरामध्ये तिची बहीण पुन्हा सवत म्हणून त्याच घरात दिलेली आहे. बघा, कारण काय, बापाला एकच काम आहे, डोक्यावरचं ओझं, छातीवरचा धोंडा फेकून द्यायचा आहे. लागेल ते हुंडा देऊया, पण धोंडा काढून टाकायचा आहे. हुंडा दिला तरी चालेल. म्हणजे स्त्री भ्रूण हत्या होणार नाही तर काय होणार आहे? हे सगळं थांबवायचं असेल तर ही काही साधी सुधी गोष्ट नाही बांधवांनो. मुळापासून आपल्याला हे सगळं घालवावं लागणार आहे. बघा, की महात्मा फुलेंची एक गोष्ट आपल्याला माहीत असेल. ज्योतिरावांना मुलगा नव्हता, बरं का, आणि हे दोघंच पती पत्नी अतिशय श्रीमंत, त्यांचं कंत्राटदार होते, काही कमी नव्हतं. आजही तुम्ही फुल्यांचा वाडा जाऊन पहा, फुलेवाडा पुण्यामध्ये एक संपन्न असा तो वाडा आहे, मोठा असा वाडा आहे तो, काही कमी नाही. फुले कंत्राटदार होते, परंतु सर्व काही असूनही मुलबाळ नव्हतं. बघा, आणि मग अनेक लोक म्हणाले की आता ज्योतिराव तुम्ही दुसरं लग्न करा, ज्योतिराव दुसरं लग्न करा. एवढंच नाही तर सावित्रीबाईंचेही कान काही लोकांनी भरले आणि सांगितलं की वंशाला दिवा पाहिजे ना, मग ज्योतिरावांना दुसरं लग्न करायला सांगा. सावित्रीबाईंनी सहजच, त्यांना माहीत होतं की आपला नवरा असा नाही म्हणणार नाही आहे तो, पण तरीही मनातली काढून टाकावं. लोकांनी म्हटलं ते खरं आहे की बघावं. सावित्रीबाई म्हणतात की अहो, एक दिवस असं करूयात का? काय ग, आपण तुमचं लग्न करूयात का? का नाही, आपल्याला मुलबाळ होईल, चांगलं होईल, खूप छान होईल, एक खेळण आपल्या घरामध्ये. ज्योतिराव हे ऐकतात आणि दुसऱ्या क्षणी म्हणतात, मग आपण असं करूयात का? काय, आपण तुझं लग्न करूयात का? बघा, मला तू सवत आणण्यापेक्षा तुला मी सवता आणला तर चालेल का? बघा, शब्द सुद्धा सवत आहे, पण सवते आहे का? नाही. बघा, आणि मग अशा प्रकारे म्हणजे कृत्य करणं किती अवघड असतं. मग त्यांनी काय केलं, एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं. बघा, ज्योतिरावांचं कसं प्रेम होतं. ज्योतिराव हे ब्राह्मण द्वेष्टे होते का? नाही. ज्योतिराव हे समतेचे पुरस्कर्ते होते. मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी असं म्हणणारे ज्योतिराव होते. आणि त्यांनी त्या विधवा ब्राह्मण स्त्रीचं मूल दत्तक घेतलं आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं. बघा, काय नाव ठेवलं त्याचं? यशवंत. परंतु त्यांनी दुसरा विवाह केला नाही, त्यांनी सवत आणली नाही. सावित्रीबाईला त्यांनी सवत आणलेली नाही. बघा, तर मुद्दा असा होता की या दुःखाचं मूळ हे इथल्या व्यवस्थेमध्ये आहे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. सावित्रीबाईंनी सांगितलं की आमच्या दुःखाचं मूळ कुठं आहे? तर आमच्या अज्ञानामध्ये आहे. ज्योतिराव म्हणतात की आम्ही आजही असं का वागतो? तर आमच्याकडं विद्या नसल्यामुळं. आता कोरोनामुळं पुन्हा विद्येचं लॉकडाऊन झालेलं आहे. जशी पूर्वी नालंदा, तक्षशिला लोकांनी त्या काळातली जाळली गेली, विद्यापीठं जाळून टाकली, तशी आता उद्या ही शाळा, महाविद्यालये, विद्यापीठं जाळली जातील की काय? जाळायची कधी? कारण जिथं विद्या मिळत नसेल ते काय जाळायचं का विद्यापीठ? नाही का? असं म्हणून कदाचित उद्या ती नष्ट होतील, शाळा महाविद्यालय नष्ट होतील. असं बंद करून सगळं शिक्षण बंद करण्याचा डाव. बघा, कारण तुमच्या शहाणपणाचं एकच कारण आहे, ते म्हणजे विद्या. मुक्ता साळवे नावाची 4थीची विद्यार्थिनी का लिहू शकली? कारण विद्या. सावित्रीबाई का लिहू शकल्या काव्य फुले नावाचा ग्रंथ? बघा, सावित्रीबाईंचा एक काव्यसंग्रह आहे. सावित्रीबाईंची आपल्याला ओळख समाजसुधारक म्हणून आहे, परंतु सावित्रीबाई या कवी सुद्धा होत्या. काव्य फुले, 52 कशी, सुबोध रत्नाकर ही त्यांची कविता आहे त्यांच्या. आणि त्यामध्ये सावित्रीबाई म्हणतात बघा की ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची इच्छा नाही,
तयास मानव म्हणावे का. बघा, ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची इच्छा नाही, तयास मानव म्हणावे का. आणि बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का. बघा, म्हणजे सावित्रीबाईंनी आम्हाला काय सांगितलं, शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. माणूस आहात तर शिका. बाबासाहेबांनी पुढे हे सांगितलं, शिका. ज्योतिरावांनी काय सांगितलं, शिका. विद्येत जर नसेल तर काय काय होतं बघा. विद्येविना मती गेली, मती म्हणजे बुद्धी गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीती म्हणजे काय करायचं, कसं करायचं, काय वागायचं, काय बोलायचं, काय बोलायचं नाही. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती, गती म्हणजे प्रगती, गती गेली. एवढेच गतीविना वित्त खचले, वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. बघा, ही अविद्या कशी असते. आणि हे अज्ञान पुन्हा एकदा आपल्या माथी मारण्याचं षडयंत्र हे पद्धतशीरपणानं रचलं जात आहे. पुन्हा ज्ञानबंदी. ज्या 7 बंदी होत्या, म्हणजे स्त्रियांना ही शूद्र म्हटलं गेलं होतं, लक्षात घ्या. स्त्रियांना काय म्हटलं गेलं या व्यवस्थेमध्ये, ज्या 4 वर्णांची जी व्यवस्था आहे, या वर्णामध्ये स्त्रीला कुठं स्थान होतं. मग ती भलेही ब्राह्मण का असे ना, परंतु या स्त्रीला स्थान कुठं होतं, शूद्र वर्णामध्ये. न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती, ती शूद्र होती. आणि म्हणून या शूद्र स्त्रियांना शूद्र म्हटलं गेलं. आता सगळ्या शिव्या तुम्ही आठवून पहा. कुणावर सगळ्या शिव्या, पुरुषावर त्या शिव्या दाखवा रे मला. सगळ्या शिव्या या एकजात स्त्रियावरच्या आहेत, विशेषतः माईवरच्या आहेत, आईवरच्या आहेत. काय आल्या ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे स्त्रियांना बदनाम करण्याचं फार मोठं सांस्कृतिक षडयंत्र जे आहे, जे या व्यवस्थेमध्ये आहे, ते हाणून पाडण्याची वेळ आलेली आहे. बघा, कन्यादान सारखा शब्द असेल, सवत सारखा शब्द असेल. आता वर आणि वधू तरी बघा, काय शब्द आहे हा, वर म्हणजे तो वरच. नवर देव आमच्याकडे शब्द आहे, नवर देव. नवर देव म्हणजे तो कोण आहे, देव आहे. आणि हिला काय शब्द आहे, त्याच्या जोडीदारीला काय शब्द आहे, नवरी देवी आहे का, नाही. मग नवरी, नवरी तर नवरी आणि शौरी मोडून खाल्ली, फेकून दिली. बघा, आणि हिला काय शब्द आहे, वधू. वर वधू. वधू म्हणजे काय, कधीतरी आम्ही शब्दांचे अर्थ तपासले पाहिजेत. शब्दांना अर्थ असतात का नाही. आणि म्हणून या शब्दांचे अर्थ काय आहेत बघा, की शब्द हे नुसते शब्द नसतात, शब्दांना फार मोठा अर्थ असतो. की शब्दांनीच पेटतात देश, घरेदारे आणि माणसं सुद्धा. शब्दच विझवतात आग माणसांनी लावलेली, शब्दच विझवतात आग माणसांनी लावलेली. या शब्दांना अर्थ असतो. तिकडं वर आहे, इकडं काय आहे, वधू आहे. वधू या शब्दाचा अर्थ आपण कधी घेतलाय का लक्षात. आम्ही सरळ सरळ म्हणतो की वधू, ती वधू आहे. अरे बाबा, वधूचा अर्थ काय, जिला वध करण्यासाठी घेऊन जायचं आहे, ती वधू. बघा, आता वध कोणाचा करतात, लक्षात घ्या. वध कोणाचा करतात, गुन्हेगाराचा. वध म्हणजे काय, ती शिक्षा आहे, हत्येची शिक्षा आहे ती. वधू, जिला वधू म्हणजे वधस्तंभाकडे घेऊन जायचंय, तिचा कधीही खून होऊ शकतो, ती कधीही मारली जाऊ शकते. सगळ्यांच्या देखत तिला काय म्हटलं गेलं, वधू. आणि हा कोण आहे, हा वर आहे. बघा, त्याचा चौरंग आणि हिचा पाठ, काय व्यवस्था आहे. म्हणजे कुठं कुठं भिनलेलं आहे हे विषमता, कुठं कुठं भिनलेली आहे. घरामध्येच एकाला एक आणि दुसऱ्याला एक, एकाला अंगाशी दुसऱ्याला अंगाशी. मुलगा असला तर कुठेही फिर, कुठेही राहा. मुलगी असली की 7च्या आत घरात पाहिजेस. मोठ्यानं बोलायचं नाही, म्हणजे बोलायला सुद्धा बंदी. चांगलं राहायला बंदी, बोलायला बंदी, व्यक्त व्हायला बंदी. सगळ्या प्रकारच्या बंदी. का, कारण ती गुलाम आहे. टोचा, तिचं नाक टोचा, तिचे कान टोचा. बघा, तिच्या पायात घाला बेड्या, हातात घाला बेड्या, कारण ती गुलाम आहे. या व्यवस्थेनं स्त्रियांना गुलाम केलेलं आहे बांधवांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आज बेटी बचाव का म्हणावं लागतंय, स्त्रियांना स्त्रीमुक्तीची चळवळ का करावी लागते, त्याचं कारण आहे इथल्या व्यवस्थेनं स्त्रीला पद्धतशीरपणे गुलाम केलंय. आणि वर मुलामा काय दिलाय, देवी असण्याचा. एका बाजूला तिला देवी म्हणायचं, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी असं म्हणायचं. आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काय करायचं, तर तिची अवहेलना करायची, प्रचंड अवहेलना. आपण पाहतोय आज समाजामध्ये कितीतरी प्रकरणं घडतायत.
अन्यायाचे, अत्याचाराचे, स्त्रियांवरच्या बलात्काराचे नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. अशा प्रकारचे हे अत्याचार दिवसेंदिवस सुरू आहेत. कायदे किती आहेत? हजारो कायदे आहेत. या कायद्याने काय अरे कायदा हा समाजामध्ये भिनला पाहिजे, लोकांच्या वागण्यात ते आलं पाहिजे. राजानं सांगितलं म्हणून लोक चालत नसतात, कायदे आहेत म्हणून लोक वागत नसतात. लोकांच्या मनामध्ये हे सगळं भिनलं पाहिजे की नाही, की स्त्री सुद्धा एक माणूस आहे. स्त्रियांच्या चळवळीचं आजचं कारण म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला वर्चस्व नको आहे, आम्हाला स्त्री सत्ता का व्यवस्था पाहिजे का, तर नाही. आम्हाला स्त्रियांचीही सत्ता नको, पुरुषांचीही सत्ता नको, आम्हाला दोघांचीही सत्ता हवी आहे. स्त्री पुरुष मिळून हा गाडा चालवायचा आहे, स्त्री पुरुष मिळून हा समाज चालवायचा आहे. म्हणजे समतेची मागणी करणारी अशी चळवळ अलीकडच्या काळामध्ये आता जवळजवळ संपत चाललेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या निमित्तानं बांधवांनो, विद्यार्थी मित्रांनो, हा विचार आपण प्रामुख्यानं हा अंमलात आणायचा विचार आहे, जगण्याचा विचार आहे. स्त्रीमुक्तीचा विचार हा जगण्याचा विचार आहे. हा केवळ भाषणाचा विषय नाही, हा केवळ बोलण्याचा विषय नाही, तर हा जगण्याचा विचार आहे. जिथं जिथं आम्हाला अशा प्रकारची दिसेल सगळी व्यवस्था, तर ती व्यवस्था बदलण्याचा हा विषय आहे. आणि म्हणून आम्ही स्त्री पुरुष समतेच्या बाजूनं आम्ही उभं राहिलं पाहिजे. प्रत्यक्ष आमच्या जगण्यातून, आमच्या वागण्यातून आम्ही दाखवून दिलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं समता येऊ शकते. बोलायला खूप काही आहे, पण आपण कृतिशील बनलं पाहिजे. जसं आता सरांनी सांगितलं की आपण जसं त्यांनी त्या मुलींची उदाहरणं दिली, आमच्या म्हणजे काही सरांची उदाहरणं दिली की यांना एकच मुलगी आहे, दोनच मुली आहेत, पण त्यावरही ते आनंदानं राहत. हा समतेचा विचार, हा जगण्याचा विचार आहे. आणि म्हणून आपण या विचारांना आपण जगलं पाहिजे. माझा परिचय देताना उल्लेख करण्यात आला की कवी म्हणून, तर त्या शब्दाला जागून मी एक कविता आपल्यापुढे ठेवतो आणि माझा समारोप करतोय. त्यापूर्वी मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो की मी एक सामान्य माणूस, आपल्यासोबतचा एक कार्यकर्ता, आपल्यासोबत असणारा एक शिक्षक, आपण मला या ठिकाणी मोठी संधी दिली, आपल्यासमोर इथं मला सादर केलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल या महाविद्यालयाचे संस्थाचालक सर्व आणि प्राचार्य आदरणीय राठोड सर, बदने सर, सरज गायकवाडताई आणि सर्व उपस्थित माझे विद्यार्थी मित्र, सर्व बंधू भगिनी, सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि माझी ही कविता मी आपल्यापुढे ठेवतोय. तिचं नाव आहे आदिमाया. बघा, रातंदिनं असे या संग्रहातली ही कविता आहे, आदिमाया. गर्भातच तिच्या नरडीला नख, गर्भातच तिच्या नरडीला नख, सापानेच दुःख धरलेला, सापानेच दुःख धरलेला. पाहिजे म्हणतो धन्यवाद सर. पाहिजे म्हणतो दिवा तो वंशाला, पाहिजे म्हणतो दिवा तो वंशाला, पाणी पाजण्याला पोर हवा, पाणी पाजण्याला पोर हवा. दवाखान्या जाई शिकलेला बाप, दवाखान्या जाई शिकलेला बाप, गर्भो आप ढासळला, मुलगाच हवा, कशाला मला माफ करा, मुलगाच हवा तोंडात मुताया, आणि हाकलाया घरातून, आणि हाकलाया घरातून. पोरांचीच आस ज्याला त्याला असे, लागलेले पिसे दुनियेला, जगाची निर्माती गर्भात मरते, जगाची निर्माती गर्भात मरते, आणि जन्माया डरते आदिमाया, जन्माया डरते आदिमाया. तर या आदिमायेचं रक्षण करण्यासाठी, स्त्री पुरुष समतेसाठी आपण लढूयात, आपण जगूयात, अशा प्रकारचं एक सुंदर वचन मी आपल्याकडून घेतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.